श्री शारदा भवन एज्युकेशन सोसायटी संचलित यशवंत महाविद्यालय नांदेड एक पाऊल पुढे राहण्यासाठी सतत प्रयत्नशील असणारे महाविद्यालय। या महाविद्यालयातील एक उपक्रमशील विभाग म्हणजे मराठी विभाग। या विभागाच्या अंतर्गत वाचनकट्टा माय मराठी मंडळाच्या वतीने मागील 7 वर्षांपासून सातत्याने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम आयोजित होत असतात। याचपैकी एक महत्त्वाचा आणि नवा उपक्रम म्हणजे आत्मचरित्राचे अभिवाचन। यशवंतराव चव्हाण यांच्या जयंतीच्या निमित्ताने म्हणजे 12 मार्च 2026 या दिवशी त्यांच्या कृष्णा काठ या आत्मचरित्राचे अभिवाचन आमच्या विद्यार्थ्यांनी सुरू केले आहे। 12 मार्च ते 12 एप्रिल असे महिनाभर हे अभिवाचन चालणार आहे। आजच्या या दिवशी आजच्या भागात कृष्णा काठ या आत्मचरित्राचा पुढचा भाग आपण समजून घेऊयात। 12 मार्चला गांधींचा दांडी मोर्चा अहमदाबादवरून सुरू झाला। साबरमतीच्या आश्रमातून ते मजल दर मजल करत दांडीच्या दिशेने वाटचाल करू लागले आणि मी एक आश्चर्य पाहिले की जसे जसे त्यांचे एक एक पाऊल पुढे पडत होते तसा तसा देश जागा होऊन काही करू इच्छित होता। जी माणसे मला तटस्थ आणि विरोधी वाटली होती त्यांच्यातही मला फरक जाणवू लागला। कराडला जाहीर सभा होऊ लागल्या। त्या सभांमध्ये यातील काही मंडळी येऊ लागली। खेड्यापाड्यातूनही मंडळी आवर्जून भाग घेऊ लागली। शांत, एकाकी, अविचल व स्थिर असा एखादा पाण्याचा डोह असावा आणि अचानक कुठून तरी वादळी सोसाट्याचा वारा यावा म्हणजे त्यावरती जसे लाटांचे तरंग उठू लागतात तसे शांत पहुडलेल्या या समाजाचे होऊ लागले। माझ्या डोळ्यांसमोर हे चित्र आजही येते। थोड्या दिवसांच्या अंतरामध्ये समाज कसा बदलल्यासारखा वाटू लागला। महात्मा गांधींना देशातल्या ग्रामीण व शहरी समाजाची नाडी समजलेली होती म्हणून त्यांनी दांडी मोर्चाची कल्पना काढली होती। त्यांच्या या निर्णयाची एक प्रकारे कसोटीच लागली। शेवटी सरकारला गांधीजींना पकडावे लागले आणि या अटकेमुळे जो एक नवा प्रभाव जनतेवर पडला त्याचे रूप अवर्णनीय आहे। गांधीजींनी सुरू केलेला मिठाचा सत्याग्रह हा आता त्यांच्यापुरता मर्यादित राहिलेला नव्हता। देशातल्या चहूबाजूला संधी सापडेल तेथे मीठ व जंगल सत्याग्रह होऊ लागले। लोकांच्या धरपकडी सुरू झाल्या। ब्रिटिश सरकारच्या निषेधाच्या सभा आणि त्यातून होणारी भाषणे यातून जनजागृत होऊ लागली। मोठा रामहर्षक काळ होता तो। आमच्या कराडला तर जवळजवळ दररोज कृष्णेच्या घाटावर सभा होत असे आणि त्या सभातील भाषणे ऐकण्याकरिता मी तासनतास तेथे घालवत असे। कराड शहरातील काही वकील मंडळी फार उत्तम भाषणे करत। बाहेरचीही विद्वान माणसे येत होती, त्यांचीही व्याख्याने होत। त्यामुळे एक प्रकारचे लोकशिक्षण होत असे। आम्हा विद्यार्थ्यांवर या सभांचा परिणाम होत असे। लहानशा सभातून मीही बोलू लागलो होतो। माझ्या वर्गात अहमद कच्छी म्हणून एक अत्यंत बुद्धिमान विद्यार्थी होता। त्यांचे कुटुंब आगाखान पंथातील होते। व्यापाराखेरीज काही बाहेर पाहू नये अशी त्यांच्या घरातील कर्त्या माणसांची वृत्ती होती। पण हा मुलगा अतिशय बुद्धिमान असल्यामुळे त्याच्या भोवतालच्या परिस्थितीचे स्वरूप समजून घेण्याची अधिक उत्सुकता असे। जाहीर सभांना जाण्याची त्याला त्याच्या घरातून परवानगी नसे, पण मी त्याला रोज काय घडते त्याची माहिती सांगत असे। तो माझा मोठा मित्र बनला आणि त्याच्यावरचे भीतीचे जे दडपण होते ते मी कमी करण्याचा प्रयत्न केला। तो अतिशय सुसंस्कृत मुलगा होता। त्याचा इंग्लिश विषय तर इतका उत्तम असे की जणू काही तो इंग्रज कुटुंबातच वाढला आहे असे वाटावे। मला आठवते मी एकदा मासिक परीक्षेच्या वेळी आमच्या इंग्रजीच्या शिक्षकांनी त्याला 25 मार्कांचा पेपर 26 मार्क देऊन त्याचा गौरव केला होता। मी त्याच्याशी ज्या चर्चा करीत असे त्यातून मुसलमानांच्या तटस्थपणाचे चित्र मी थोडेफार समजू शकलो। उथळे म्हणून महार समाजातील माझे एक मित्र होते। तेही आमच्याबरोबर असत, आमच्यासारखे बोलत, पण या कामासाठी ते कधी आम्हाला त्यांच्या समाजात घेऊन जात नसत। मी त्यांना एकदा विचारले, असे का? त्यांनी सांगितले,
आमच्या समाजाची दुःखे तुम्ही समजता त्याच्यापेक्षाही वेगळी आहेत. महात्मा गांधी डॉक्टर आंबेडकरांना का बरोबर घेत नाहीत? ते जर त्यांनी केले तर ही गोष्ट बदलून जाईल. पण हे सर्व प्रश्न आमच्या आवाक्याबाहेरचे होते. मी हे सर्व अशासाठी सांगितले की समाजाचे चित्र एका नवा अनुभव घेऊन बदलत होते. ते कशा प्रकारचे होते याची कल्पना यावी म्हणून. पण एक गोष्ट मात्र खरी की कोणी तटस्थ असो किंवा कोणी मनातून विरोधी असो, देशात एक नवे चैतन्याचे वातावरण निर्माण झाले होते. एक विलक्षण लोकजागृती झाली होती आणि तिच्याविरुद्ध काही करावे असे वाटणाऱ्यांच्या वृत्तीही कमजोर होत होत्या, बदलत होत्या. मी तर स्वतःला या चळवळीत मनाने लोटून दिले होते, पण प्रत्यक्ष कामालाही लागलो होतो. मी त्या कार्यामध्ये समरस झालो होतो. या चळवळीच्या निमित्ताने आमच्या गावी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेच्या काही मुलांची एक फेरी आली. आम्ही पांडवांसारखी शिस्त पाळू अशी सुरुवात करून गांधींच्या सत्याग्रहाची तत्त्वे सांगणारी गीते गात पहाटेच्या सुमाराला ते गावातून फेरी काढत. त्यांचे अनुकरण करायचे आम्ही ठरवले. आमच्या गावातील शेकडो मुले आणि मुली अशा प्रभात फेरीत सामील होऊ लागली. सकाळी 5 वाजता ठरल्या ठिकाणी जमावे आणि वेगवेगळी गाणी म्हणत गावभर हिंडावे असा तास 2 तासांचा कार्यक्रम चाले. या निमित्ताने नवी गाणी तयार होऊ लागली. नवे कवीही निर्माण झाले. एक संपूर्ण नवीन चैतन्यमय वातावरण निर्माण झाले. आमच्या कृष्णेच्या घाटावर होणाऱ्या सभात भाषण करण्यासाठी वाईच्या प्राज्ञ पाठशाळेचे तरुण विद्वान पंडित तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी हे एक आठवडाभर आले होते आणि तेथे त्यांची 8-10 भाषणे झाली. गावातील सर्व सुशिक्षित व्यापारी आणि इतर मंडळी त्यांच्या भाषणाला तोबाग गर्दी करीत असत. त्यावेळी त्यांचे वय 30 वर्षाचे होते. चेहऱ्यावरती बुद्धिमत्तेचे प्रखर तेज होते. अंगावर बंगाली पद्धतीने घेतलेली शाल होती. त्यांची ती व्याख्याने मी आजही विसरू शकत नाही. पारतंत्र्याची त्यांची खूप नवी मीमांसा केली. स्वातंत्र्याचा अर्थ सांगितला. ही शेवटची लढाई आहे आणि यात आपण सर्वस्वाचा होम केला पाहिजे असे आवाहन केले. त्याचा परिणाम व्हायचा तोच झाला. तर्कतीर्थांच्या प्रमाणेच एकदा या चळवळीच्या निमित्ताने श्री काकासाहेब गाडगीळही भाषणासाठी कराडला आले होते. त्यावेळी मी त्यांना प्रथम पाहिले. एका मोठ्या सभेत त्यांचे भाषण झाल्याचे मला आठवते. सभेसाठी तुडुंब गर्दी झाली होती. त्यावेळी लाऊडस्पीकर नसल्यामुळे वक्त्यास उंच आवाजात बोलावे लागे. काकासाहेब भाषणासाठी उभे राहिले आणि सभेला उपस्थित असलेल्या जनसमुदायाच्या शेवटच्या टोकावर नजर पोहोचेना तेव्हा ते समोरच्या टेबलावर चढले व टेबलावर उभे राहून त्यांनी भाषण केल्याचे मला स्मरते. त्यांच्या भाषणात देशभक्तीचे आवाहन होते, नर्म विनोद होता, खट्याळ उपरोध पण होता. ब्रिटिश साम्राज्यशाहीवर प्रखर टीका होती. काकांचे भाषण अत्यंत कळकळीचे आणि आवेशपूर्ण झाले. त्यांच्या शैलीदार वक्तृत्वाची व बेडर व्यक्तिमत्वाची कायमची नोंद झाली. माझ्या मताने तर्कतीर्थांच्या भाषणांचा वैचारिक प्रभाव सामान्य माणसावर आणि विशेषतः तरुणांवर जास्त पडला. तर्कतीर्थाच्या भाषणांची शैलीच वेगळी होती. त्याला देशभक्तीची धार होती, विचारांची एक पकड होती. त्यांच्या पहिल्या भाषणातील पहिलेच वाक्य इतके नाट्यपूर्ण व अर्थपूर्ण होते की ते आजही माझ्या ध्यानात आहे. मे महिन्याची संध्याकाळ होती. सुमारे 5 वाजले असावेत. सभा कृष्णा घाटावर होती. हजारो माणसे उन्हाने तापलेल्या घाटावर बसली होती. उन्हाने तापलेला कातळ त्यावर बसणाऱ्या माणसाला भासेल इतका गरम होता. शास्त्रीबुवा बोलण्यासाठी उभे राहिले आणि त्यांनी पहिले वाक्य उच्चारले ते असे: तुम्ही बसला आहात तो घाट जसा गरम झाला आहे तशी तुमची बुद्धी व मने गरम झाली पाहिजेत. देशाची तुमच्याकडे आजही मागणी आहे. चेहऱ्यावर बुद्धिमत्तेचे तेज असलेल्या तरुण शास्त्र्याचे हे एकच वाक्य सभा जिंकून गेले. त्यानंतर त्यांची 8-10 भाषणे झाली. या दोघांची भाषणे माझ्या लक्षात राहण्याचे आणखी दुसरे एक कारण म्हणजे या दोघांच्या भाषणांबद्दल कराड पोलिसांनी दोघांवर खटले भरले.
दोन्ही खटल्यांमध्ये काही महिन्यांचे अंतर असेल, पण या खटल्यांमुळेही लोकजागृती होण्यामध्ये आणखी भरच पडली. या दोन्ही खटल्यांच्या वेळी मी मॅजिस्ट्रेट कचेरीमध्ये हजर राहून या खटल्यांची संपूर्ण हकीकत व कामकाज ऐकले व पाहिले आहे. सरकारी रिपोर्टरने त्यांच्या भाषणातील त्यांना वाटणाऱ्या आक्षेपार्ह मजकुरांची साक्ष द्यायची आणि या वक्त्यांनी आपण हे बोललो आहोत आणि बचावाच्या कामात आपल्याला भाग घ्यायचा नाही असे ठामपणे निवेदन करायचे. हाच परिपाठ पडला होता. माझ्या आठवणीप्रमाणे दोघांना 6-6 महिन्यांच्या सक्त मजुरीच्या शिक्षा झाल्या. तरीसुद्धा दोघेही हसतमुख होते. ते लोकांना नमस्कार करत आपल्या कोठडीत शिरल्याचे मी पाहिले आहे. स्वातंत्र्याच्या लढ्याची ही प्रात्यक्षिके पाहत एक प्रकारचे लोकशिक्षण होत होते असे म्हटले पाहिजे. शेकडो लोक हे खटले पाहायला आणि ऐकायला जमत असत. मग त्यावर लोकांची चर्चा चालू झाली. पुन्हा त्या शिक्षेच्या नंतर निषेधार्थ जाहीर सभा होई असे हे न संपणारे वर्तुळ होते. एके दिवशी आमच्या कराडमध्ये सत्याग्रहाचा दिवस उगवला. असे जाहीर झाले की शिरोड्याहून बेकायदेशीररित्या मीठ तयार करून त्याच्या विक्रीसाठी कोणी प्रमुख मंडळी येणार आहेत. आम्ही त्यांच्या स्वागताची आणि सभेची व्यवस्था केली. ते लोक कोण आहेत, कुठले राहणार आहेत याची कल्पना आम्ही कुणाला येऊ दिली नाही. बटाणे मंदिराच्या चौकात जेथे 3 रस्ते एकत्र मिळतात तेथे संध्याकाळी सभेची प्रचंड गर्दी जमा झाली आणि आता पुढे काय होणार याची सर्वजण उत्सुकतेने वाट पाहू लागले. पोलीस बंदोबस्त कडेकोट होता. आमच्या भागातील पोलीस इन्स्पेक्टर आम्हाला युनिफॉर्म व फौजफाट्यासह सज्ज होते. आता ही लढाई कशी जुंपते याची लोक वाट पाहत होते. मिठाची विक्री करणारे कोल्हापूरचे श्री निकम अनपेक्षितपणे व चपळतेने सभेच्या एका कोपऱ्यातून येऊन व्यासपीठावर उभे राहिले आणि त्यांनी आवाहन केले. गांधीजींच्या आज्ञेप्रमाणे आम्ही बनवलेल्या मिठाच्या पुड्या माझ्याजवळ आहेत आणि मी त्यांची विक्री करणार आहे. जे कोणी घ्यायला तयार असतील त्यांनी पुढे यावे. हातामध्ये मिठाच्या पुड्या घेऊन तो हात उभारून ते लोकांना सांगत होते. बोला बोला. लोक एकमेकांकडे कुतूहलाने आणि उत्कंठतेने पाहत होते. आता हे धाडस कोण करणार याबद्दल औत्सुक्य होते. लोकांमध्ये एक प्रकारची धीरगंभीर शांतता पसरली. व्यापारी मंडळी ज्या कोपऱ्यात बसली होती तेथील एक अत्यंत सन्मान्य व्यापारी श्यामजीभाई हे उठले आणि त्यांनी तो पुडीचा लिलाव स्वीकारला. सभेमध्ये टाळ्यांचा प्रचंड कडकडाट झाला. पोलीस इन्स्पेक्टरांनी पुढे होऊन श्यामजीभाईंना अटक केली. हे सर्व इतक्या शिस्तीने चालले होते की यापुढे आणखी काय होणार म्हणून लोक वाट पाहत होते. व्यासपीठावरच्या गृहस्थांनी आपल्या खिशातली दुसरी पुडी काढली आणि पुन्हा पुकारले. ही दुसरी पुडी कोण घेणार? सगळीकडे एकदम स्तब्धता निर्माण झाली. पुडी घेतल्यानंतर अटक होते हे त्यांनी प्रत्यक्ष पाहिले होते. 1-2 मिनिटे निशब्द शांततेत गेली. आता पुढे कोणी येणार नाहीत अशी लोकांची समजूत झाली आणि तेवढ्यातच आमचे हरिभाऊ लाड आपल्या छापखान्याच्या बाजूला बसले होते. तेथून ते उभे राहिले आणि त्यांनी ही पुडी मी घेतो आहे असे सांगितले. हरिभाऊंनी त्या दिवशी फक्त मला सांगून ठेवले होते की मी यात भाग घेणार आहे. तुम्ही कोणी यात पडता कामा नये. पाठीमागचे काम पुढे चालू ठेवले पाहिजे. त्यामुळे त्यांच्या पुढे जाऊन बेकायदेशीर मीठ खरेदी करण्याच्या धाडसाचे मला आश्चर्य वाटले नाही. सर्व सभा स्तंभित झाली. मी पूर्वी सांगितले त्याप्रमाणे हरिभाऊ एक बटू-मूर्ती होती. शरीरामध्ये व्यंग होते. ते लंगडत चालत, तोंडात दात नसत. त्यांचे वागणे, बोलणे मोठे खणखणीत होते. त्यावेळी ते आमच्या ग्रुपचे खरे लीडर होते आणि मित्रही होते. मला त्यांच्याबद्दल तेव्हाही आदर होता आणि आजही आहे. इन्स्पेक्टरांनी हरिभाऊंनाही अटक केली आणि श्री निकम यांनाही पकडले. मग मात्र सभेमध्ये गोंधळ झाला. लोक उभे राहिले आणि त्यांनी हरिभाऊ, श्यामजीभाई आणि श्री निकम यांच्या भोवताली कडे केले.
आम्ही सर्व कार्यकर्त्यांनी धावत जाऊन लोकांची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी आपल्या मोटारीतून त्या तिघांना मामलेदार कचेरीत नेले. 1-2 दिवसातच त्यांच्यावर खटले चालले आणि कायदेभंगाच्या चळवळीच्या शिस्तीप्रमाणे गैरकायदा मीठ जाणून बुजून खरेदी केले असे या तिघांनीही कबूल केल्यामुळे मजिस्ट्रेटने त्यांना काही महिन्यांची सजा दिली. या एका दिवसाने व घटनेने आमच्या गावाच्या परिस्थितीत आणि माझ्या चित्तवृत्तीत खूपच फरक पडला. त्याच्या आधी भाऊसाहेब बटाणे यांनाही अटक करून नेण्यात आले होते. त्यामुळे आमच्या गावी चळवळीला उधाण आले होते असे म्हटले तरी चालेल. आता चळवळ खेड्यापर्यंत पोहोचली होती. आम्हाला खेड्यातून भाषणे करण्यासाठी निमंत्रणे येऊ लागली. मी आणि इतर काही कार्यकर्ते या सभांसाठी जात असू. एखाद्या गावी गेल्यानंतर काँग्रेसची सभा होणार असे जाहीर करत. मुले गावाच्या या टोकापासून त्या टोकापर्यंत जात. मग कुठे एखाद्या मंदिरामध्ये किंवा गावातल्या प्रमुख ठिकाणी असणाऱ्या पाराच्या सावलीत आम्ही सभा घेत असू. 150-200 पर्यंत माणसे जमत. लांब उभ्या राहून स्त्रियाही भाषणे ऐकत असत. आम्ही आमच्या शक्तीप्रमाणे चळवळीची माहिती श्रोत्यांना देत असू. गांधींनी केलेल्या कार्याची हकीकत सांगत असू. सरकारने केलेल्या अत्याचाराची माहिती देत असू. आपला देश इंग्रज सरकार पिळून काढीत आहे आणि त्यामुळे आपल्या देशामध्ये अज्ञान व दारिद्र्य वाढत आहे असे सरळ साधे सोपे विषय मांडत असू. राष्ट्रप्रेमाचा संदेश शेवटच्या थरापर्यंत पोहोचला असल्यामुळे माणसे आमची ती भाषणे मोठ्या प्रेमाने ऐकून घेत. आम्ही त्यांना सांगत असू की आपण सर्व काँग्रेसच्या झेंड्याखाली एकत्र येऊया, म्हणजे आपण स्वतंत्र होऊ. एका गावची मला आठवण आहे. तेथे आमची सभा झाल्यानंतर एक जाणता व वयस्कर मनुष्य उभा राहिला आणि म्हणाला, पोरांनो, तुम्ही चांगले काम करत आहात हे खरे, पण या निव्वळ गांधी टोप्या घालून आणि झेंडे फिरवून स्वराज्य कसे मिळणार रे? इंग्रज मोठा बलिष्ठ राजा आहे. तो तुमच्या बोलण्याने कसा हटणार? त्याच्यासाठी लढले पाहिजे व तलवारीची लढाई केली पाहिजे. अशा अर्थाचे बोलल्यानंतर आम्ही त्याला आमच्या समजुतीने उत्तर देण्याचा प्रयत्न केला. पण त्यामुळे लोकांच्या मनात काय विचार येतात याची आम्हाला थोडीफार कल्पना आली. स्वराज्य मिळविण्याचा विचार लोकांना पटलेला होता, पण आम्ही म्हणतो त्या अहिंसक पद्धतीने ते मिळणार का, हा लोकांच्या मनातला प्रश्न अनेकांच्या मनात व अनेक स्तरावरच्या माणसात निर्माण होत होता. वर्तमानपत्रात सुद्धा चळवळीबद्दल जे लिहिले जात होते त्यामध्ये हा विचार अनेक मंडळींनी प्रत्यक्ष मांडण्याचाही प्रयत्न केला होता. शहाणी सुरती विद्वान माणसेही रणाविन स्वातंत्र्य कोणा मिळाले अशा शब्दात हाच प्रश्न निराळ्या पद्धतीने मांडत होती. हरिभाऊ जेलमध्ये गेल्यामुळे मी आणि माझे साथी यांच्यावर मोठी जबाबदारी येऊन पडली होती. परंतु स्वस्थ बसायचे नाही हा आमचा निर्णय होता. माणसांचे माझ्याकडे लक्ष गेले होते आणि माझ्या बंधूंजवळ पोलीस इन्स्पेक्टरने तसा काहीसा उल्लेख केला होता. माझी आणि गणपतरावांची यावर चर्चा झाली. तेव्हा मी त्यांना सांगितले, मी माझे काम बंद करणार नाही, परंतु मिठाची पुडी घेऊन मुद्दामहून तुरुंगात जाण्यासारखेही काही करणार नाही. मात्र दररोज सकाळी प्रभात फेरी काढून कराडला शहरात व संध्याकाळी शाळा संपल्यानंतर आसपासच्या खेड्यात जाण्याचा माझा लोकशिक्षणाचा कार्यक्रम मी काही बंद करणार नाही. गणपतरावांना ही चळवळ महत्त्वाची आहे हे पटत होते आणि म्हणून त्यांनी मला त्यापासून परावृत्त करण्याचा प्रयत्न केला नाही. परंतु मला सांगितले, तू हे करतो आहेस हे आईला पसंत आहे काय, हे तिच्याशी तू बोलून घे. मी तर या चळवळी संबंधाने माझ्या आईशी दररोजच बोलत होतो. तुझे शिक्षण बुडेल ही मला चिंता आहे असे आईने मला जरूर म्हटले होते. परंतु मी जे करतो आहे त्यापासून मागे वळविण्याचा तिने प्रयत्न मात्र केला नाही. तिने सांगितले, महात्मा गांधींचे काम करतो आहेस, तुला नको कसे म्हणू मी, पण तुझा थोरला भाऊ सरकारी नोकरीत आहे, तो नाराज होणार नाही याची काळजी घे. तिचे म्हणणे खरे होते. माझे थोरले बंधू जे सरकारी नोकरी करीत होते त्यांना माझे हे राजकीय काम बिलकुल पसंत नव्हते. त्यांनी एकदा मला स्पष्ट बोलूनच दाखवले होते,
तुझ्या या उद्योगामुळे केव्हा तरी माझी नोकरी जाणार आणि आपण सर्वजण उघडे पडणार. पण मी त्यांच्या बोलण्याची फारशी काळजी केली नाही आणि माझे काम मी तसेच चालू ठेवले. या वेळेपर्यंत चळवळीच्या वातावरणाने नुसते कराडच नव्हे तर पुरा कृष्णाकाठ भारून गेला होता. गावोगावी सभा होत. बाहेरचे मोठे मोठे कार्यकर्ते सभेसाठी येत. तिरंगी झेंड्याच्या मिरवणुका निघत. आता ही चळवळ काही शहरापुरती मर्यादित राहिली नव्हती. मी कराड तालुक्याला गावागावांमध्ये माहीत झालो होतो. मला लोक बोलवीत असत. सभेमध्ये मी बऱ्यापैकी बोलत असे, त्यामुळे माझे कौतुक होत असे. कराड शहरामध्ये नित्यनेमाने सकाळी प्रभात फेरी काढण्याचे काम मी तसेच चालू ठेवले होते आणि एक दिवस प्रभात फेरीचे काम करणाऱ्या आम्हा 10-15 मंडळींवर खटल्याचे समन्य. कराड शहरामध्ये नित्यनेमाने सकाळी प्रभात फेरी काढण्याचे काम मी तसेच चालू ठेवले होते आणि एक दिवस प्रभात फेरीचे काम करणाऱ्या आम्हा 10-15 मंडळींवर खटल्याचे समन्स लागले आणि कोर्टाचे निमंत्रण आले. आम्हाला आमच्या गावच्या वकील मंडळींनी सल्ला दिला की ही प्रभात फेरीची केस आपण कोर्टात लढवली पाहिजे आणि त्याप्रमाणे आम्ही कायदेशीररित्या ती केस कोर्टात लढवावी अशा निर्णयाला आलो. त्यावेळी कराडचे एक काँग्रेस भक्त वकील श्री वामनराव फडके यांनी आमचे वकीलपत्र घेतले आणि ही केस सुरू झाली. मोठी मजेदार केस होती. वामनराव मोठ्या विनोदी भाषेत सरकारी साक्षीदारांच्या साक्षी घेत असत. पुण्याच्या दैनिक ज्ञानप्रकाशमध्ये मी या प्रभात फेरीच्या खटल्याचा सविस्तर वृत्तांत प्रसिद्धीसाठी पाठवत असे. वर्तमानपत्रात त्यांचे वृत्तांत आले की पोलीस चौकशी करीत असत की या सर्व बातम्या देतो कोण. पण त्यांना हे माहीत नव्हते की चळवळ सुरू झाल्यापासून महत्त्वाच्या राजकीय चळवळीची बातमी द्यायचे काम एक बातमीदार म्हणून ज्ञानप्रकाशच्या संपादकांशी मीच पत्रव्यवहार करीत होतो. 1931च्या मध्यापर्यंत जवळजवळ दीड वर्ष वृत्तपत्र बातमीदार म्हणून मी ज्ञानप्रकाश या ऑफिसशी संपर्क ठेवला होता. मी लिहिलेली अनेक बातमीपत्रे ज्ञानप्रकाशमधून प्रसिद्ध झाली होती. मी काही त्यांचा अधिकृत बातमीदार नव्हतो, त्यामुळे ते एका बातमीदाराकडून असे त्या वृत्तावर लिहित आणि तो प्रसिद्ध करीत. हे सहज आठवले म्हणून ही गोष्ट आज मी प्रथमच बोलतो आहे. प्रभात फेरीची केस चालू असतानाच काहीतरी निमित्ताने पोलिसांनी मला बोलावून पोलीस कस्टडीत ठेवून दिले आणि तुझ्यावर केस भरणार आहोत, चौकशी करतो आहोत अशा तऱ्हेच्या गोष्टी त्यांनी मला सांगितल्या. पुढे नक्की काय झाले मला माहीत नाही, परंतु त्यांनी मला काही न करता सोडून दिले. मी माझा प्रभात फेरी काढण्याचा व बाहेरगावी सभेला जाण्याचा कार्यक्रम सुरूच ठेवला. कराड तालुक्यात यावेळी या चळवळीला 2-3 केंद्रे बनली होती. मसूर, इंदोली आणि तांबवे या ठिकाणचे प्रमुख कार्यकर्ते म्हणजे मसूरचे राघवअण्णा लिमये, डॉक्टर फाटक, विष्णू मास्तर निगडीकर, सीतारामपंत गरुड, त्याचप्रमाणे इंदोलीचे दिनकरराव निकम आणि त्यांचे साथी. तर तांब्याला आमचे मित्र काशीनाथपंत देशमुख यांनी आपल्याभोवती कार्यकर्त्यांचा एक मोठा संच उभा केला होता आणि जंगल सत्याग्रहाचा एक मोठा कार्यक्रमही घडवून आणला होता. तेथली काही मंडळी जेलमध्येही गेली होती.